रायगडच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे। मंत्री अदिती तटकरे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत येथे सत्ता काबीज केली असून नगराध्यक्षपदी शिवसेनेचे शाहिद जंजीरकर विजयी झालेत। जंजीरकर यांनी राष्ट्रवादीच्या सुनील शेडगे यांचा 9 विरुद्ध 6 मतांनी पराभव केला। श्रीवर्धन आणि दिवे आगार नंतर आता म्हसळ्यातही राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्यानं सुनील तटकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। या सत्तांतरामुळे रायगडच्या आगामी निवडणुकांचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मी मसलावासियांचा व सर्व पंचायतच्या नगरसेवकांचा मनापासून आभार प्रकट करतो की त्यांनी एक हाती सत्ता, ही भ्रष्टाचारी सत्ता राष्ट्रवादीची इथं स्थापन झालेली एक हाती सत्ता चालवत होते, त्याच्यामुळे लोक भयभीत आहेत। प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये आक्रोश असल्यामुळे आम्हाला हे पाऊल याच्यासाठी उचलावं लागलं की फक्त घोषणा करत आहेत, घोषणाशिवाय काही काम इथं होत नाही। महाराष्ट्रभर फक्त बोलत फिरायचं की मी एवढं कोटी निधी पाण्याचा आणली, 80 कोटी निधीचे बोर्ड लागले गेले, पण तिथं आजपर्यंत पाण्याची स्कीम पूर्ण नाही झाली। DPR अजूनपर्यंत झालेला आहे, पण त्याची पूर्ण आजपर्यंत त्याच्यावरती कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे असे बरेच असंख्य प्रश्न आज इथं निर्माण झालेले आहेत। म्हणून आम्ही सर्व जे काँग्रेस आणि सेना हे सर्व नगरसेवकांनी शिंदे गटच्या याच्यामध्ये आम्ही आज निर्णय घेऊन ही सत्ता स्थापन केलेली आहे। म्हणून आज ही 100% जनतेची यश आहे। ही विजय अंतुले साहेबांचा आणि शिंदे साहेबांची विजय आहे। आता भरपूर लोक आम्हाला जोडायला तयार आहेत आणि आमची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे का इथे बदल जरूर घडेल आणि शिवसेनेचा आमदार श्रीवर्धन मतदारसंघामध्ये बसेल।